नमस्कार. दीपदेव व्लॉग्स मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे चौल येथील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरात. हे चौलचं ग्रामदैवत आहे. नारळी पोफळीच्या छायेत विसावलेलं चौल हे अतिशय नयनरम्य गाव. हे अलिबाग रेवदंडा मुख्य रस्त्यावर असून अलिबाग पासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून चौलचा एक व्यापारी केंद्र म्हणून उल्लेख आहे. पुरातन काळात चंपावती नगर या नावाने ओळखलं जाणारं आताच आपलं हे चौल. चौलचं ग्रामदैवत हे श्री रामेश्वर मंदिर आहे. हे मंदिर साधारण 400 वर्ष पूर्वीचे असावे असा एक अंदाज आहे. श्री रामेश्वर हे एक स्वयंभू मंदिर आहे. शीत गुरुजी यांनी याचा जीर्णोद्धार केला आहे अशी इतिहासात नोंद आहे, पण तो कधी केला याची नोंद इतिहासात आढळत नाही. हे मंदिर हेमाडपंथी सारखे वाटते. मंदिर परिसरात 2 दीपमाळा आहेत. महाशिवरात्र आणि त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो. मानाच्या दीपाचे पूजन झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये दिवे लावले जातात. या दिवशी महादेव शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केल्याची एक आख्यायिका आहे. कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. रामेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. चला तर मग आपण पाहूया त्रिपुरारी पौर्णिमेचा दीप उत्सव मंदिरात कसा साजरा केला जातो. अत्यंत नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहे. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारी आणि प्रकाशाची वाट दाखवणारी. भगवान भोलेनाथांना समर्पित असल्याने ही पौर्णिमा अत्यंत फलदायी मानली जाते. सायंकाळी सुरू झालेल्या दीपोत्सवाला रात्री अंधार पडताना जास्त रंगत आलेली पाहायला मिळते. महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला होता. या कारणास्तव देवतांनी कार्तिक पौर्णिमेला आनंदाने दिवाळी साजरी केली. तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी असे म्हटले जाऊ लागले, कारण दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व देव पृथ्वीवर आले होते अशी आख्यायिका सांगितली जाते. परिसर भव्य असल्याने दीपोत्सवानंतर सारा परिसर उजळून निघाला आहे. संपूर्ण परिसरात किमान हजारो पणत्या मेणबत्त्या लावल्या जातात. अनेक कार्यकर्त्यांच्या तसेच भाविकांच्या मदतीने हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. रामेश्वर मंडळ आणि भाविक आर्थिक मदत करून या दीपोत्सवाचं नियोजन करतात. या व्यतिरिक्त जे लागेल ते मंडळामार्फत केले जाते. दीपोत्सवानंतर 2-3 दिवस परिसराची साफसफाई करण्यात येते. मंदिराला केलेल्या विद्युत रोषणाईने समोरील पुष्करणीमध्ये प्रतिबिंब पडते. ही विद्युत रोषणाई पाहण्यास नागरिकांची मोठी गर्दी आहे. या दीपोत्सवामुळे मंदिराचा परिसर उजळून गेला आहे. परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे. मुलांसाठी खाऊची दुकाने, मिठाईची दुकाने, खेळण्यांची दुकाने तसेच वेगवेगळे खेळ आलेले आहेत. भाविक आनंदाने या यात्रेचा व दीपोत्सवाचा आनंद घेत आहेत. पूर्वी दिव्यांनी हे मंदिर उजळून जायचे, मात्र आता विजेची रोषणाई मंदिरावर केली जाते. पणत्या उजळू लागल्या की सारा परिसर तेजोमय होऊन जातो. हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. पुष्करणीमध्ये पडलेले प्रतिबिंब डोळ्यांना भावूनच जाते. इथलं आणखीन एक खास आकर्षण म्हणजे इथली रांगोळी. अतिशय भव्य दिव्य रांगोळी काढली जाते. गाभाऱ्यामध्ये समया लावून फुलांची विशेष रांगोळी काढलेली आहे. भगवान महादेवांचं आजचे हे रूप मनाला खूपच भावत आहे.
रात्री निघणारी पालखी सुद्धा सजली आहे. मंदिराचा कोपरा न कोपरा प्रकाशाने उजळून निघाला आहे. पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण चंद्रबिंब प्रकाशमान झालेले आहे. प्रत्येक भाविक हे नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत आहे. फटाक्यांची जोरदार आतिषबाजी चालू आहे. दुसऱ्या एका कथेप्रमाणे तारकासूर नावाच्या राक्षसाला ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली असे 3 पुत्र होते. मायासुराने या तिन्ही पुत्रांसाठी 3 पुरे बनवून या तिघांना ती दिली. मायासुराने ही पुरे देताना त्यांना बजावले की तुम्ही कधीही देवांच्या वाटेला जाऊ नका, तसेच देवांना कधीही अनादर करू नका. परंतु कालांतराने या तिन्ही पुराधिपतींची बुद्धी चळली, त्यांना दुर्बुद्धी सुचली. ते देवांना त्रास देऊ लागले. सर्व देव भगवान शंकराला शरण गेले. शंकराने या तिन्ही राक्षसांशी युद्ध करून त्यांच्या त्रिपुराचे दहन केले. त्यामध्येच ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली या तिन्ही राक्षसांचा अंत झाला. त्यानंतर लोक आनंदप्रित्यर्थ दीपोत्सव करू लागले. रामेश्वर मंदिरात वर्षातून 3 पालख्या निघतात. एक श्रावण महिन्यातली, एक त्रिपुरारी पौर्णिमेची आणि तिसरी महाशिवरात्रीची पालखी. श्रावण महिन्यातली पालखी दिवसा निघते आणि उरलेल्या या 2 पालख्या रात्री साधारण 10च्या नंतर निघतात. अनेक भाविक हे पालखीचं दर्शन घ्यायला आवर्जून येतात. अनेक भाविक महिला महादेवांची आरती करतात, त्यांना प्रसादाचा नैवेद्य दाखवतात व मनोभावे त्यांची पूजा करतात. ही पालखी संपूर्ण गावात फिरून नंतर पुन्हा मंदिरात आणली जाते. पालखी सोहळ्यामध्ये अनेक भाविक सहभागी होताना दिसतात. अशा तऱ्हेने चौल रामेश्वर मंदिर येथील हा दीपोत्सव अत्यंत मनोभावे साजरा केला जातो.
हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.